तर काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात मोठ्या घडामोडी घडतायत। भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील राजनैतिक तणाव दिवसागणिक आणखी वाढत चाललाय। या हल्ल्यानंतर भारत सरकारने सुद्धा पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आणि सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले। या दरम्यान पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो या आक्रमक आणि त्यांनी चिथावणीखोर विधान करून ही परिस्थिती अधिक गंभीर केली आहे। एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त। भारताची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोक आहोत। सीमेवरील आमचा आवाज तुम्हाला योग्य उत्तर देईल असं त्यांनी म्हटलंय। भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। ऐसे नहीं हो सकता, ऐसे नहीं हो सकता कि एक दिन तू उठ जाए और ये फैसला करे कि आप इंडस वाटर ट्रीटी को नहीं मानते हैं। तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवरती हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी एक तरुण धावून आला। सय्यद आदिल हुसेन शहा असा अवघ्या या 20 वर्षांच्या युवकाचा देखील या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। माणुसकी दाखवत धाडसानं दहशतवाद्यांना सामोरं जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली। पहलगाम इथे मदतीसाठी गेलेले कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सय्यदच्या कुटुंबियांना हा धनादेश देण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। पर्यटकांवर तो गोळीबार करू नये पुन्हा म्हणून त्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामध्ये मागून दुसऱ्या एका आतंकवाद्याने अतिरेक्याने त्याला गोळ्या घातल्या आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला। त्याच्या परिवाराशी देखील मी आज फोनवर बोललो। आपले कार्यकर्ते तिथे गेले, त्याला देखील एक परिवाराला त्याच्या 5 लाख रुपयाची मदत केली आणि त्याचं जे मोडकळीस आलेलं घर देखील आपले कार्यकर्ते तिथं त्याला पुन्हा बांधून देतील। तर पहलगामवरच्या हल्ल्यावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। पाहूयात ते काय म्हणाले। आपण किती बेसावध होतो याचाही ॲनालिसिस केलं पाहिजे। त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं हेही पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यासाठी त्या लोकांना हुडकणं, त्याच्या मागचा जो कॉन्स्पिरेटर आहे त्याला हुडकणं हे काम केंद्र सरकारच्या गुप्तहेराने आणि बाकीच्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे। त्याशिवाय असे हल्ले थांबणार नाहीत। जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, मग तो भले पाकिस्तानात असो किंवा कुठेही असो, मियाँ माता जागी त्याला त्याच्या देशात जाऊन नमवलं पाहिजे।